रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी नेते जैनुल सिद्दीकी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन मोहिनीताई नाईक, पुसद नगर परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले। वाढदिवसानिमित्त 192 पेशंटचे नेत्र तपासण्यात आले, तर 11 पेशंट मोतीबिंदूच्या वाढदिवसानिमित्त मोफत होणार आहे। मोहिनीताई नाईक यांना शेंबाळपिंपरी नागरिकांकडून जैनुल सिद्दीकीला मोठे पद द्या अशी मागणी होत आहे। जैनुलभाई सिद्दीकी हे आपल्या शेंबाळपिंपरी जिल्हा परिषद सर्कलचे सर्व समाजातून सर्व धर्म समभाव सर्व समाजाला घेऊन चालणारे एक नेतृत्व। या शेंबाळपिंपरीमध्ये आपला दबदबा निर्माण करून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी कार्य केलेले आहेत। आणि जैनुलभाई बद्दल सांगायचे म्हटले तर आतापर्यंत त्यांनी शेतकरी चळवळीमध्ये बऱ्याच प्रकारे शेतकऱ्यांसाठी चांगले प्रकारे काम करून शेतकऱ्यांना पीक विमाचा निधी असो वा कुठलाही अस्मानी शब्दांनी त्या संकटामधून वर काढण्यासाठी शासनाची मदत कशी पोहोचेल शेतकरी यांच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहेत। तसेच हा वाढदिवस करण्याची संधी वारंवार मिळावी, कारण असं नेतृत्व फार कमी मिळत असते। कारण प्रत्येक गावामध्ये नेतृत्व असते, पण सर्व समाजाला धर्मपंथाला घेऊन चालण्याची क्षमता आहे असं नेतृत्व असते। सर्व समाजाला घेऊन आपल्या गावाचा विकास, आपल्या तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न असतो आणि त्यांच्या कार्याला यश मिळत असते। कुठलेही कार्यक्रम असो, कोणाच्याही मदतीला समोर धावून अग्रेसर असतात। आणि या शेंबाळपिंपरी गावामध्ये त्यांनी जे आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे, कुठल्याही त्यांच्याकडे पद नसताना, कुठल्याही प्रकारची आमिषा नसताना ते या ठिकाणी आपल्या चांगल्या प्रकारे समाजाला घेऊन चालण्याची त्यांच्यामध्ये नेतृत्व कला आहे। आपण आहोत नागरिक त्यांच्या प्रेमासाठीच जमलेले आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शुभेच्छा देण्याकरिता जमलेले आहेत। तसेच शुभेच्छांसाठी पुसदचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इरफान ठेकेदार, मोहम्मद खान, शेख कयूम, आशिफ ठेकेदार आणि स्थानिक नेते मंडळी उपस्थित होती। परिवार का सारा प्रेम जिनके ऊपर है वही हमारे जैनुल भाई सिद्दीकी। इस कार्यक्रम में उपस्थित दिलीप दादा देशमुख, इस कार्यक्रम के लिए उपस्थित चंदेल काका, मोहटे सर, महल्ले सर, कयूम भाई, संग्राम भाई और दोनों ताई, और जहाँ सभी बैठे सभी से परिचय है, दूध काका, सगळ्यांसोबत माझा परिचय आहे। इथे उपस्थित सगळ्याच लोकांना मी माझा नमस्कार करते। आणि आजच्या या महत्त्वाच्या दिवशी जैनुल भाईचा वाढदिवस म्हणजे आमच्या नाईक परिवारच्या सदस्याचा वाढदिवस असं म्हणायला काही हरकत नाहीये। तो जैनुल भाई आमचे परिवारचे आहे। त्यांच्या मनोहर भाऊ नाईक साहेबांकडून आणि मंत्री महोदय इंद्रनील नाईक साहेबांकडून त्यांना जन्मदिवसाची खूप खूप शुभेच्छा। आमच्या पूर्ण नाईक परिवाराकडून माझ्याकडून जैनुल भाईला त्यांच्या जन्मदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देते। आणि जैनुल भाई या व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचे असेल तो कितीही बोले तर कमी होते। जैनुल भाई के बारे में कितना भी बोले तो वो सारे शब्द कम हो जाते हैं। जैसे मैंने कहा, जैनुल भाई एक नाईक परिवार के सदस्य ही है, हमारे परिवार के वडील है। वो भाव के समय से जिस तरह से उन्होंने कार्य किया है, जिस तरह से नाईक परिवार के लिए उन्होंने अपना प्रेम, सहकार्य और सारा जितना भी मेहनत है उन्होंने नाईक परिवार के लिए किया है, वो कभी भी कितने भी शब्दों में बोले तो वो कम हो जाएगा। और आज जैसे उन्होंने हमेशा इतने पूरे अपने जीवन में समाज कार्य किया है, वो समाज कार्य का आज भी एक बहुत अच्छा उदाहरण है कि आज उन्होंने क्या कहते हैं कि मुफ्त शिविर भी रखी है आंखों के चेकअप के लिए। बहुत अच्छा एक उन्होंने कैंप रखा है। तो जैनुल भाई के बारे में अगर मैं कहूँ, मेरे खुद के अनुभव से अगर कुछ कहूँ तो एक बात है कि मैं समाज कार्य में पिछले 3 साल से 2022 या 23 से मैं थोड़ा एक्टिव हुई और फिर मैं समाज कार्य में और पूरे मतदार संघ में सभी के संपर्क में रहती थी। पर जब भी संपर्क में रहना, सभी से मिलना जुलना, तो कुछ गुने चिने जो बहुत सीनियर कार्यकर्ता है, बड़े भाऊ के साथ जो रहते हैं, मोटे सर है, जैनुल भाई है, बाबू सिंह मामा है, बाड़ा कामरकर साहब है, तो उन्हीं सब के मार्गदर्शन से मैं आज जो भी कुछ सीखी हूँ, उन्हीं सभी के मार्गदर्शन। तो जैनुल भाई, मैं आपका आभार प्रकट करती हूँ कि आपने मुझे जिस मेरा सामाजिक जीवन में काफी सारी चीजों में बहुत अच्छा मार्गदर्शन रखा है, अपने पूरे गांव की, अपने शेंबाळपिंपरी सर्कल की अच्छी माहिती देके बहुत अच्छी तरह से आपने हमें मदद रूप रहे हैं। और मंत्री साहब का हमेशा ही आग्रह रहता है कि मोहिनी, जहाँ जहाँ जैनुल भाई होते हैं उनका मान आदर कहीं कम नहीं होना चाहिए। तो जिस तरह प्रास्ताविकता में भी जो जैनुल भाई के लिए जिनके वो सही में हकदार है
कि जैनुल भाई एक अच्छे पद पे जाना चाहिए। इस विषय पे मंत्री महोदय खुद और हमारे बड़े भाव मनोहर राव नाइक साहब भी इस विषय पे गंभीरता से विचार करते। पिछले साल भी जब मैं जन्मदिन पे आई थी तो इस विषय पे चर्चा हुई थी, मंत्री साहब से बोले थे। और जैनुल भाई खुद बहुत बड़े व्यक्ति है, बहुत अच्छे पद पे जाने के लिए मैं खुद मंत्री साहब से बात करूंगी और मंत्री साहब इस पे पक्का सोच रहे हैं। मोठे सर तुम्ही पण सांगितलं की जैनुल भाई तुम्ही मला रस्त्यात गाडीत पण सांगत होते, आता तर तुम्ही लोकांसमोर सांगितलं, पण गाडीमध्ये पण जैनुल भाई तुम्हाला मी सांगते, मोठे सर पूर्ण गाडीमध्ये एकच गोष्टी सांगत राहिले की आपल्याला जैनुल भाईला मोठं पद द्यावं लागणार आहे। आणि संग्राम लहान आहे पण ते पण म्हणत होते की ताई त्यांच्या मागे खूप काम आहे आणि त्यांच्या ऐकून लोक खूप काम करतात। ते संग्राम आणि मोठे सरांनी पण मला ते सांगितलं होतं।